राज्य मंत्रिमंडळाची आता थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे। राज्यामधील पाणी टंचाई संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे। तसंच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल सुद्धा यावेळी मांडला जाण्याची शक्यता आहे आणि या अहवालावर सुद्धा चर्चेची शक्यता आहे। आतापर्यंत सरकारला 2 अहवाल प्राप्त झालेले आहेत, त्यामुळे कारवाई संदर्भात आता काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले। त्याचबरोबर नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात काही निर्देश दिले जातात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि यामध्ये या विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे, विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे। दर मंगळवारी होणारी कॅबिनेटची बैठक आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। राज्यभराचा पाणी टंचाईचा सामना अनेक गावांना त्याचबरोबर शहरांना करावा लागतोय, त्यामुळे या संदर्भात खास करून चर्चा अपेक्षित या मंत्रिमंडळ बैठकीत आहे। त्याचबरोबर सध्या गाजत असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गर्भवती महिला घटना जी झालेली आहे त्याच्या संदर्भातला अहवाल हा कॅबिनेट बैठकीसमोर येऊ शकतो, त्यावर चर्चा सध्या होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरणात देखील जवळपास 200 कोटी रुपयांचा जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात देखील या चर्चा या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होऊ शकते। आणि एक महत्त्वाचा आणखी विषय असणार आहे तो म्हणजे अमित शहा यांच्या भेटीनंतर जो पालकमंत्रीपदाचा जो 2 जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाचा जो वाद आहे तो कदाचित सुटू शकतो अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळं कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित आहे। परंतु त्याविषयीचे जे उत्कंठा लागलेले आहे, खास करून या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कधी होऊ शकतं जाहीर, त्या संदर्भात देखील चर्चा अपेक्षित आहे। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।